हॅलो, मी अश्विनी. रात्रीच मुलगी पण आली, मम्मी ब्रह्मकमळाच्या झाडाला फुलं उमलली आहेत म्हणून वरती गेले, पूजा केली झाडाची, हळदी कुंकू वाहिलं, परत अगरबत्ती वगैरे लावले आणि इतकं सुंदर झाड बघून मन इतकं प्रसन्न झालं. निसर्गाने मला दिलेली ही सुंदरशी भेट, म्हटलं आता हे देवांना मी अर्पण करायचं म्हणून मी रात्रीच फुलं सगळी काढण्यासाठी गेले. हे काढताना मला इतकं छान वाटत होतं, इतकं सुंदर फूल फक्त रात्री चुगवतं आणि मला दिवसा ह्याचं काहीच यूज होत नाही म्हणून मी रात्रीच फुलं सगळी तोडली आणि देवाला अर्पण करण्यासाठी खाली घेऊन आले. इतकी एक एक पानाला 3-3 4-4 फुलं उठली होती आणि त्याचा देठ तर एवढा मोठा, म्हणजे किती हॅवी फुलं ते पान आपलं झेलत होतं. हे सगळी फुलं मी घेऊन खाली देवाऱ्यात आले. इतकं सुंदर वाटत होतं ना, जसं की देवाने मला इतकं सुंदर गिफ्ट दिले आज असं वाटत होतं. हे सगळी फुलं मी माझ्या देवांना घालत होते, कारण की त्यांचा देठ मोठा जाड असल्यामुळं ना असं बसत नव्हतं. मी ॲडजस्ट करून सगळ्या देवांना घालत होते. विष्णूला घातलं, आमच्या कुळदेवांना घातलं, परत जिथं बसत नव्हती तिथं मी खाली असं ठेवायचा प्रयत्न करत होते. कारण इतकं सुंदर वाटत होतं ना हे घालताना, मन इतकं मला छान वाटत होतं. त्याचा सुगंध इतका असं दरवळत होता ना, इतका वास छान येत होता आणि हे सगळं बघून पांढरं शुभ्र माझा देवारा तर इतका सुंदर दिसत होता. बघू शकता इतके एक एक मोठे फूल झाले होते आणि देवघर तर इतकं सुंदर दिसत होतं. परत भेटते. बाय.